बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले. प्रकरण 4. पप्पू उठला की खायला मागून हैराण करणार. त्याला आता खायला काय द्यायचं? हसीनाला प्रश्न पडला होता. घरात तर काहीच नाही. व्यवस्थित स्वयंपाक करून किती दिवस झाले. रोज आपला वरण भात खाऊन खाऊन आपण सुद्धा कंटाळलोय. अगदी शिसारी आली या वरण भाताची. मग पप्पूला तर काय म्हणायचं? दिवसातून 4-5 वेळा नुसता भात कसा खाईल तो? फोडणीचा भात करावं म्हटलं तर तेल सुद्धा संपलंय. तिच्या मनात आलं, आपल्या घरात किमान तांदूळ आणि डाळ तरी शिल्लक आहे आणि मुख्य म्हणजे अजून सिलेंडरमधला गॅस शिल्लक आहे. नाहीतर काय केलं असतं आपण? आपली ही दशा तर हातावर पोट असणाऱ्यांचं काय होत असेल? बिचारी उपाशीच राहत असतील. आणि त्यांची छोटी मुलं, दूधच मिळत नाही. त्यांच्या आया त्यांना काय पाजवत असतील? पाणी? बापरे, काय परिस्थिती आली आहे ही. अश्वत्थाम्याच्या आईनं दूध बनवून पाण्यात पीठ घालून त्याचं द्रावण आपल्या पोराला प्यायला दिलं होतं. आजच्या गरीब आयांजवळ या गणेशोत्सवात पीठ सुद्धा नाही. त्यांनी काय करावं? आपल्या चिमुकल्यांच्या पोटाला काय घालावं? विघ्नहर्ता गणेश, त्याच्या उत्सवात इतकी विघ्न. बाबा रे गणेशा, संपव आता हे सगळं. ती मनातच म्हणाली. विघ्नहर्ता नातू, मग काय चाललंय हे? तुझ्या डोळ्यांसमोर तुला साक्षी ठेवून इतकं सगळं चाललंय आणि तू गप्पच. तुझ्या हातातला मोदक गरीब जनतेच्या पोराटोरांना द्यावा असं तुला वाटत नाही? गावात कितीही दंगल झाली तरी तुला तुझा नैवेद्य मिळतोच, अगदी न चुकता. तुला रोज पक्वान्न मिळतात. मग बिचाऱ्या जनतेलाच जुलुमाचा उपवास कशासाठी? तुझे ते तथाकथित मस्तवाल भक्त, त्यांचंही काही अडलं नसेल. त्यांच्या घरात रोज पक्वान्न शिजत असतील. घरातले लोक तुझी साग्र संगीत पूजा आरती करून मोठ्या आनंदानं प्रसाद म्हणून मिष्टान्नावर तुटून पडत असतील. तेही टीव्हीवरची दंगल पाहत असतील. नव्हे दंगल एन्जॉय करत. तुला त्यांचं काहीच वाटत नाही? अजून किती अंत पाहणार आहेस? संपव हे सगळं, संपव. तिला वाटलं आपलं सगळं हे ऐकून गणेशाला हसायला येत असेल, म्हणून ती गणेशाला उद्देशून म्हणाली, तुला हसायला येत असेल नाही? आश्चर्यही वाटत असेल माझ्या बोलण्याचं. मनात म्हणत असशील, हे तू सांगावंस मला? तू माझी विनवणी करावीस? माझ्यावर विश्वास ठेवावास? तू काय आमच्या जातीची किंवा पातीची? तुझा माझा संबंधच काय? तुला तुझा अल्ला प्यारा, मग माझी विनवणी कशासाठी? त्यातून पुन्हा तू नास्तिक, कुठलाच धर्म न मानणारी. तू देव मानत नाहीस, कुठल्या देवाची भक्ती करीत नाहीस. मग मी काही करावं अशी अपेक्षा तू का ठेवावीस? खरंय तुझं देवा, तुझ्या मनात असं येणं स्वाभाविक आहे. पण तूच सांग, कुठल्याही देवाधर्मापेक्षा मानवधर्म श्रेष्ठ नाही आहे का? तुझ्या दरबारात सगळ्या जातीचे लोक येतात, अगदी मुस्लिम सुद्धा. तुझं रूप, तुझे आरास, तुझा थाटमाट, तुझा झगमगाट, तुझी श्रीमंती उपाशी पोटी सुद्धा बघण्यात धन्यता मानतात. आश्चर्यानं बघताना डोळ्यांचं पारणं फेटेपर्यंत तुझ्या दरबारात घुटमळतात. त्यांचा पाय तिथून निघत नाही. आणि गणेशा, तुला हेही दिसतच असेल की तुझ्या माळा, तुझ्या पूजेचं साहित्य, तुझं किरीट, तुझा कमरपट्टा, झेंडे, पताका, रांगोळी, एवढंच काय
हळद कुंकू गुलाल विकणारे जास्त करून मुस्लिमच असतात. गौरीचं, दुर्गेचं, लक्ष्मीचं, इतर देवादिकांचं साहित्य आपण का विकायचं, असा विचार त्यांच्या मनात सुद्धा कधी येत नाही. तू म्हणशील हा व्यवसाय आहे, पिढीजात धंदा आहे त्यांचा, पैसे मिळतात म्हणून लोक व्यवसाय करतात, त्यात काय एवढं कौतुक. तुझे लोक पूजेच्या वस्तू फुकट तर देत नाहीत. खरंय तुझं, खरंय, पण विचार कर, दुसरा व्यवसायही त्यांना करता आला असता की. मन जर द्वेषानं गच्च भरलेलं असतं तर अशा व्यवसायावर त्यांनी लाथ मारली असती. पण ते तसं करीत नाहीत. आणि अशा व्यवसायात मिळून मिळून किती पैसे मिळत असतील त्यांना. बंगले तर उठवले नाहीत त्यांनी. एकदा त्यांच्या दुकानावर जाऊन बघ कसे राहतात ते. एका नजरेत तुला त्यांचं दारिद्र्य दिसून येईल. म्हणजे बघ ना, आर्थिक फायद्याचा विचार न करता एका निष्ठेनं अल्लानं दिलेलं काम म्हणून. म्हणजे बघ, अल्लाच्या मनात सुद्धा कुठल्या देवांविषयी किंवा स्त्री म्हणून देवींविषयी भेदाभेद नाही. प्रामाणिकपणे काम करून पोटापुरतं मिळवतात. भरमसाठ फायद्याचा विचार ते कधीही करीत नाहीत. आणि लोकसुद्धा आपल्या देवादिकांचं साहित्य मुस्लिमांकडून का घ्यायचं असा विचार करीत नाहीत. म्हणजे बघ, माणसांची मनं केवढी स्वच्छ आहेत. एकमेकांबद्दल राग नाही, द्वेष नाही, चीड नाही, मत्सर नाही. वर्षानुवर्षे ते गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. मग त्यांच्या मनात ही द्वेषाची ठिणगी कशी पडते? द्वेषाची ही आग कोण लावतं हे तर तुला समजतच असेल. यातून कुणाचा फायदा होतो? आपल्या फायद्यासाठी कोण दुही माजवतं? हे सगळं सगळं तू जाणत असशील. मग शिक्षा त्यांना, स्वार्थासाठी सोकावलेल्या तुझ्या दांभिक तथाकथित स्वतःला भक्त समजणाऱ्या समाजकंटकांना करायची सोडून गरीब जनतेला का? मी तुझी भक्त नाही हे खरं आहे, पण तुझे भक्त म्हणजे खरेखुरे भोळे भाबडे असलेले भक्त तर तुझ्या भक्त असलेल्यांना आणि नसलेल्यांनाही दंगल, ही जाळपोळ, माणसांमधला द्वेष वाढवणारी ही अराजकता, ही जगण्याची अस्थिरता, ही गुंडशाही पुंडशाही नको आहे. त्यांना गोडधोड मिष्टान्न नको आहे, रोजची पंचपक्वान्न नको आहेत. बस साधं सरळ जगणं पाहिजे आहे त्यांना. जीवनातलं स्थैर्य पाहिजे आहे. देवत्व असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या देवांनाही एवढीशी मागणी पुरी करता येऊ नये. कितीतरी उशीर हसीना आपल्याच विचारात गुरफटली होती. अम्मी आई, अम्मी आई. पप्पूने तिचा खांदा हलवला तशी ती दचकली. आजूबाजूला पाहू लागली. आपण कुठे होतो, काय करीत होतो? घरातच होतो की आणखी कुठे होतो? कुणाशी बोलत होतो? स्वप्नात तर नव्हतो आपण. पण नाही, डायनिंग टेबलासमोरच्या खुर्चीवर बसलं जाणवताच तिच्या लक्षात आलं की आपण घरातच आहोत आणि पप्पू उठल्यावर त्याला खायला काय द्यायचं याचा विचार करीत होतो. आणि विचार करता करता गणपतीशी बोलतो आहोत. तिला हसायला आलं. गणपतीशी बोलतो आहोत आपण एकतर्फी. कमाल आहे आपली पण. अम्मी आई, भूक लागली. भूक. काय देतेस? थोराड पोराचा निर्व्याज्य चेहरा पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय देणार आहोत आपण याला? अम्मी आई, खायला, खायला. काय देऊ पप्पू? ती हताशपणे म्हणाली. पण तिचं हताशपण त्याला समजलं नाही. त्याला वाटलं अनेक पदार्थ असतील आणि त्यातलं काय देऊ असं ती विचारत असेल. इडली देतेस? तो आनंदानं म्हणाला. की डोसा करतेस? नाहीतर शिराच कर. कितीतरी दिवस झालं शिरा खाऊन. करतेस? शिरा, शिरा, शिरा. त्याच्या तोंडाला पाणीच सुटलं. डोळ्यात आनंद उमटला. शिरा, शिरा, शिरा. तो टाळ्या वाजवू लागला. तोंडाला सुटलेलं पाणी गिळत तो नाचायला लागला. पप्पू,
दुकानं बंद आहेत. बेटा कुठून आणू रवा आणि साखर? दुकानं उघडल्यावर देईन शिरा करून. मला काही माहीत नाही. मला शिरा पाहिजे म्हणजे पाहिजे. पप्पू पाय आपटू लागला. पप्पू माझा ऐक बेटा, मी नाही देऊ शकत तुला शिरा. तू तू वाईट आहेस, वाईट. खायला देत नाहीस. जा जा, तुझी गट्टी फू. माझ्याशी बोलू नकोस. जा जा, तू जा जा. तो भोकाड पसरून रडायलाच लागला. रडता रडता शर्ट वर उचलून आपलं पोट दाखवून म्हणाला, बघ किती भूक लागली माझ्या पोटाला. पोट कसं कसं आत आत गेलंय माझं. बघ बघ. तिला खूप वाईट वाटलं, पण करणार काय? स्वतःची असहाय्यता, मुलाचा हट्ट, बाहेरचं आणखी तापू लागलेलं वातावरण, वाढती दंगल, राजाराम सारख्या पुरुषांचं दुटप्पी वागणं, मग तो नवरा असेल नाहीतर भाऊ असेल, बाप असेल नाहीतर पोटचा मुलगा असेल, तिला सगळ्यांचा राग आला. आम्ही आई, शिरा शिरा. पप्पू आता जोरातच रडायला लागला. तुझ्या बाबाजवळ माग जा जा, ती जरा जोरातच म्हणाली. द्या म्हणावं रवा साखर वगैरे आणून. जा त्यांच्यासमोर जाऊन रड जा. शिरा पाहिजे याला, शिरा. जा ना तुझ्या बापाजवळ. खरंच जाऊ? तो म्हणाला. बाबा देतील मला शिरा? देतील ना. जा जा, खा जा पोट भरून. पप्पूला खरंच वाटलं. तो हरकला. बाबा बाबा करत आतल्या खोलीत गेला. बाबा तिथं नसल्याचं पाहून, कुठे गेले बाबा? बाबा बाबा कुठे आहेत तुम्ही? वरच्या खोलीत आहात का बाबा? त्यानं हाक मारली, पण राजारामचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. राजाराम कॉम्प्युटर समोरच्या खुर्चीवर बसला होता. कॉम्प्युटरवर काहीतरी चाललं होतं आणि राजाराम ते टक लावून बघत बसला होता. त्याचं इकडं तिकडं कुठंच लक्ष नव्हतं. पप्पू त्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. कितीतरी उशीर कॉम्प्युटर पाहत राहिला आणि त्याला आश्चर्य वाटलं बाबांचं. बाबा कम्प्युटरवर एकच एक कार्यक्रम बघत होते. काहीतरी चालतं बोलतं पण पळणारं दृश्य होतं ते. टी व्हीवरच्या मालिकेसारखं किंवा एखाद्या सिनेमासारखं स्पष्ट दिसत नव्हतं, तर अस्पष्ट आणि सतत पळणारं होतं ते. त्याला आश्चर्य वाटलं. हे कसलं काय बघतायत बाबा? लक्ष देऊन तोही पाहू लागला. कम्प्युटरच्या स्क्रीनवर माणसंच माणसं होती. ही माणसं वेगळी आणि भयंकर दिसत होती. ती चिडलेली, घाबरलेली दिसत होती. एवढी माणसं, नुसती गर्दी गर्दी गर्दी, गडबड, गोंधळ, गोंगाट, सगळं त्याला विचित्र वाटत होतं. लोक मोठमोठ्यानं घोषणा देत होते, दंगा करत होते, ओरडत होते. त्या गर्दीत एक पोलिसाची जीपही होती. जीप जवळ काही पोलीस होते आणि माणसांची जणू जत्राच होती. पोलीस भयंकर चिडलेले, वैतागलेले दिसत होते. लोक काहीतरी बोलत होते, पोलिसांना सांगत होते. पोलीस हात करून त्यांना शांत रहा म्हणून सांगत होते, पण कोण ऐकत नव्हतं. दंगा वाढत होता. एवढ्यात एक माणूस पोलिसांच्या जीपवर चढला आणि हिरवा झेंडा घेऊन हाताने फिरवू लागला. झेंडा असा फडकत असतानाच एका पोलिसानं त्याला खाली ओढलं. म्हणजे तो खाली उतरताना पोलिसांचा हात त्याच्या हातात होता. झालं एवढंच. एकच चित्रफित राजाराम पुन्हा पुन्हा बघत होता. पप्पूला समजत नव्हतं, यात पुन्हा पुन्हा बघण्यासारखं एवढं काय आहे? एकदा बघितलेलंच पुन्हा पुन्हा दिसणार की नाही? एकच फिल्म असल्यावर सारखं सारखं बघून ते काय बदलणार आहे? मग बाबा तेच ते सारखं का बघत आहेत? त्याला काही समजत नव्हतं. बघता बघता राजाराम चाईला त्यांच्या म्हणून चिडत होता, शिव्या देत होता, वैतागत होता.
बाबा कुणाला शिव्या देतात? का देतात? त्यांना एवढा चिडायला काय झालं? तो माणूस पोलिसांच्या जीपवर चढून हिरवा झेंडा का फडकवत होता? आणि माणसांचा एवढा गोंधळ कशासाठी चालला होता? पप्पू डोकं खाजवू लागला, पण त्याच्या काही लक्षातच येत नव्हतं, काही समजत नव्हतं. बाबा, बाबा, ते काय आहे? त्यानं विचारलं, पण राजारामला काही ऐकायला गेलं नाही. पप्पू बघतच राहिला. कम्प्युटरची बटणं दाबून दाबून त्याच्या बाबाने आता दुसरं चित्र सुरू केलं. ते फारच भयंकर होतं. दंगा धुडगूस तर चालला होताच, पण आता माणसं पळत होती. पळता पळता पोलिसांवर दगड फेकत होती. त्यांना पकडण्यासाठी पोलीसही पळत होते. पोलिसांच्या हाती जे सापडतील त्यांना पोलीस काठीनं झोडपून काढत होते. मार खाता खाता एखादा माणूस खाली बसला की त्याच्या डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर, पायावर कुठंही पोलीस बडवत होते. खाली बसलेला माणूस जमिनीवर आडवा झाला तरी पोलीस मारित होते. रक्ताची धार लागत होती. माणसं ओरडत होती, पडत होती, उठत होती आणि पळतही होती. पप्पूला वाटलं, एवढ्या दंग्यात माणसं घराबाहेर जातातच कशाला? त्याला आश्चर्य वाटत होतं आणि भीतीही वाटत होती. आपले बाबा सुद्धा बाहेर जातात, त्यांनाही कुणी मारलं तर? बाबा, बाबा! राजारामचं लक्ष कॉम्प्युटरवर स्क्रीनवरच. चित्रफीत आता दुसरीच होती. कॉम्प्युटरवर आता खूप गर्दी दिसत होती. जणू माणसं पाण्यासारखी वाहत होती, खळखळत होती, डुचमळत होती. पप्पू भान हरपून पाहू लागला. एक मोठीच्या मोठी उंच कमान दिसायला लागली. कमानीवरच्या चित्रात शिवाजी महाराजांनी कुणाचं तरी पोट फाडल्यासारखं दिसत होतं. कोण बरं? कोणाचं पोट? पप्पूला एकदम आठवलं. हां हां, अफजल खान. शाळेतल्या बाईंनी ही गोष्ट सांगितली होती. शिवाजी महाराज आणि अफजल खान दोघं एकमेकांना भेटणार होते. दोघांनी गळाभेट घेतली आणि आणि काय बरं? हां, अफजल खानाने एवढ्या जोरात मिठी मारली की म्हणजे शिवाजी महाराजांचा जीव गुदमरू लागला आणि मग आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या नखातली वाघनखी अफजल खानाच्या पोटात खुपसून त्याने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अशीच गोष्ट होती ती. बरोबर. पण तेव्हाचा फोटो आज कमानीवर का बरं लावला? पप्पूला काही समजत नव्हतं. कुणाला विचारावं बरं? बाबा, बाबा! राजारामचं लक्ष चित्रफितीवरच. पप्पू पुन्हा कॉम्प्युटर पाहत राहिला. कमानीसमोर नुसती गर्दीच गर्दी. एवढी गर्दी की भीतीच वाटावी. एवढी गर्दी पप्पूनं आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. कितीतरी माणसांच्या हातात भगव्या रंगाचे आणि हिरव्या रंगांचे झेंडे दिसत होते, पण कुणाच्याही हातात आपल्या देशाचा तिरंगा झेंडा दिसत नव्हता. असं का? त्याला प्रश्न पडला. त्याच्या शाळेच्या ऑफिसमधल्या टेबलावर 3 रंग असलेला झेंडा होता. त्याच्यामध्ये एक चक्र होतं आणि शाळेतल्या बाईने सांगितलं होतं की याला अशोक चक्र म्हणायचं. पप्पूला तेव्हा हसायलाच आलं होतं, कारण त्याच्या वर्गातल्या शुभमने तेव्हा बाईंना विचारलं होतं. म्हणजे म्हणजे हे चक्कर माझ्या काकांचं आहे? काकांचं? तुझ्या काकांचं? बाई हसल्या. तेव्हा तो म्हणाला होता, माझ्या काकांचं नाव अशोक आहे. मग मग ते चक्र त्यांचंच नाही का? बाईंनी मग अशोक चक्राबद्दल खूप काही सांगितलं, पण ते कुणालाच समजलं नाही. मात्र शुभमला ते आपल्या काकांचं नाही एवढं समजलं. 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला शाळेत तिरंगा झेंडा फडकवतात. मग जनगण मन म्हणतात, हे त्याला माहीत होतं. त्या दिवशी शाळेत खाऊ खायला देतात, मग शाळा सोडून देतात. अभ्यास वगैरे नसतोच त्या दिवशी. पप्पूला हे सगळं आठवायला लागलं, पण शाळेत कधी त्यानं हिरवा आणि भगवा झेंडा बघितला नव्हता. म्हणूनच त्याला समजत नव्हतं लोकांनी हिरवे आणि भगवे झेंडे का घेतलेत, तिरंगे का घेतले नाहीत. बाबा, बाबा!
त्याने हाक मारली, पण राजारामचं लक्ष कम्प्युटरवरच. त्याने मग राजारामचा खांदा हलवला. बाबा! राजारामचे लक्ष क्षणभर सुद्धा विचलित झाले नाही. बाबा! त्याने खांदा जोरात दाबला. राजाराम केवढ्यांदा तरी दचकला. आपल्या खांद्यावर कोणी मारलं की काय असं वाटून तो ओरडला, कोण आहे? बाबा, मी पप्पू. तू तू होय? खांद्यावरून पप्पूचा हात काढीत तो म्हणाला, किती घाबरलो मी. खांदा दुखला की रे. आणि इथं काय करतोयस? जा बघू खाली, जा. बाबा, जा म्हणतोय ना खाली. बाबा, हे काय आहे? तो म्हणाला, लोक असे असे का करताहेत? आणि आणि सगळ्यांनी असले झेंडे का घेतलेत? तुला नाही समजायचं ते. ही लोक आता भांडणार आहेत, भांडाभांडी करणार आहेत. पप्पू, ही भांडाभांडीच आहे. भांडाभांडी खेळणार आहेत? नाही. मग खरोखर भांडणार आहेत. कशासाठी भांडणार आहेत? झेंड्यासाठी. म्हणजे? पप्पू, सांगितलं ना तुला समजणार नाही म्हणून. बाबा, बाबा, त्या त्या भगव्या आणि हिरव्या झेंड्यासाठी भांडणार आहेत का लोक? हो. मग त्यांनी असले झेंडे का घेतलेत? अरे बाबा, तुला नाही समजायचं ते. तुम्ही सांगा ना समजावून. पप्पू म्हणाला, आमच्या शाळेतल्या बाई कसं सांगतात समजावून. सांगा ना, सांगा ना, सांगा. आता जातोस का खाली? राजाराम चिडला. उगीच माझं डोकं खाऊ नकोस. पण बाबा. काय रे तुझा वैताग आहे? बाबा, या सगळ्यांनी तिरंगी झेंडे का का घेतले नाहीत? आपल्या देशाचा झेंडा तिरंगा आहे ना. मग सगळ्या लोकांनी हातात तिरंगा घेतला असता तर भांडणाचा प्रश्नच आला नसता. होय की नाही बाबा? मोठ्या लोकांना समजत कसं कसं नाहीये? तुम्ही सांगत का नाही त्यांना? तुम्ही सुद्धा शाळेतले शिक्षक आहात ना. मग सांगा ना त्यांना भांडू नका म्हणून. मला मला भीती वाटते बाबा. खरंच बाबा. या भांडणामुळे मला जेवायला खायला मिळतच नाही. तुम्हाला सुद्धा काळात चहा प्यावा लागतो. मग हे भांडण तुम्ही का मिटवत नाही? ते हिरवे आणि भगवे झेंडे घेऊन तुम्ही बाबा सगळ्यांच्या हातात तिरंगी झेंडे द्या. सलग एवढ्या उशीर बोलण्याने आणि आपल्या मनातला गोंधळ शब्दात उतरवल्यामुळे पप्पूला धाप लागली होती. तो थकला आणि मतिमंद म्हणणाऱ्या आपल्या मोठ्या पोरातल्या छोट्या पोराकडे राजाराम पाहतच राहिला. किती खरं होतं पप्पूचं. जे या पोराला समजलं ते आपल्यासारख्या मोठ्यांना का समजू नये? खरंच हिरवा नको, भगवा नको, पिवळा नको, काळा नको, निळा नको, पंचरंगी नको. फक्त तिरंगा. स्वतंत्र भारताचं प्रतीक, भारताचा अभिमान, भारताचा मान, सन्मान. सगळ्यांनी तिरंग्याचा अभिमान राखला तर अशा दंगली होणारच नाहीत. माणसातली दुश्मनी संपून जाईल. खऱ्या अर्थानं लोक भारतीय होतील. रोजची दंगल थांबेल. आज या राज्यात तर उद्या त्या राज्यात कुठे ना कुठे होत असतात जातीय दंगली. माणसं तुटतात याने. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि मुख्य म्हणजे आर्थिक नुकसान किती होतं यानं. राज्याची स्थिती, राज्याची गती, राज्याची प्रगती 10 वर्षांनी मागे जाते. देश पण मग 10 वर्षांनी मागे जातो. केवढी मोठी हानी ही झीज भरून न येणारी. पुन्हा माणसं तुटतात, एकमेकांपासून लांब जातात. हे नुकसान काही केलं तरी भरून न येणार. मग मग का वागतो आपण असं? मनात असे विचार येत होते. पोटात काहीतरी तुटत होतं. मनात कालवा कालव होत होती.
असं व्हायला नको. असं वाटत होतं आपण शिक्षक आहोत, पिढी घडवणारे गुरु आहोत. माणसात एकी निर्माण करणं हे आपलं काम. आणि आपण हे काय करतो आहोत? आपण पूर्वी असे नव्हतो. आपले विचार सरळ आणि स्पष्ट होते. मग आपण बदललो कधी? आपल्याला कोण बदलवलं? हे अगदी जाणीवपूर्वक घडवलं जात आहे की काय? स्लो पॉयझनिंग म्हणतात तसं आपल्या सर्वसामान्य लोकांच्या तनामनात जातीयतेचं विष पेरलं जातंय. वर्षानुवर्ष, आणि ते माणसांना समजत नाही. समजलं तरी उमजत नाही. नव्हे, उमजू नये अशा पद्धतीनेच त्याचा प्रसार होतो आहे. यातून भले भले सुटले नाहीत. मग आपल्यासारख्या शिक्षकाची ती काय गोष्ट? पण आपण असं मेंढरासारखं मान खाली घालून कुणाच्या तरी इशाऱ्यावर नाचायला नको आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आपण रोज मुलांना घ्यायला लावतो. आणि प्रत्यक्षात मनात विचारांचे थैमान आणि डोळे कम्प्युटर स्क्रीनवर. कम्प्युटरवर आता वेगळंच दृश्य होतं. पप्पू भान हरपून बघू लागला. बघता बघता डोळ्यांची जोरात उघडझाप करू लागला. गोठल्यासारखा खुर्चीची पाठ आपल्या दोन्ही मुठीने घट्ट धरून तो कॉम्प्युटरचे दृश्य पाहू लागला. आता एका बाजूला माणसांच्या झुंडी होत्या, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचा ताफा होता. माणसं आणि पोलीस समोरासमोर, मध्ये थोडे अंतर. माणसं पोलिसांच्या दिशेला, म्हणजे पोलिसांना दगडं मारत होती. हुर्यो करून माणसांची झुंड पुढं पळत येऊन दगडांचा मारा करू लागली की पोलीस मागे पळत, आणि लोकांना मारण्यासाठी पोलीस पुढं पळत आले की माणसं मागं पळत. माणसं आणि पोलीस दोघं एकमेकांना घाबरत होते आणि एकमेकांना मारण्यासाठी एकमेकांवर तुटून पडत होते. जणू माणसांची आणि पोलिसांची लढाई चालली होती. ती लढाई ही लुटूपुटूची वाटावी अशी. दोघं एकमेकांसमोर एकमेकांना न भिडता ते संधी शोधून एकमेकांना फोडत होते. दुसऱ्याचा मार चुकवण्यासाठी भित्र्यासारखे पळत होते. पप्पूला ही सगळी मजाच वाटत होती. हसत हसत त्याने टाळ्या वाजवल्या. बाबा, बाबा, बघा पोलीस कसे पळतायत लोकांना घाबरून. आणि ती बघा ती माणसं, ती पण घाबरून पळतायत. बाबा, सगळे भित्रेच आहेत, पोलीस पण आणि माणसं पण. भित्रे पोलीस, भित्री भागूबाई. हसता हसता पप्पूची पुरेवाट होत होती. बघा ना. पप्पू जोर जोरात हसायला लागला, टाळ्या वाजवू लागला. एवढ्यात वेगळंच दृश्य दिसायला लागलं आणि पप्पू ओरडला. बाबा, तो बघा, तो दाढीवाला काय करतोय बघा. तो गणपतीचा मंडप पाडतोय बघा बाबा. अहो, तो आज दगड मारतोय. कुणाला दगड मारतोय तो? गणपतीला तर नसेल. बाबा असं का करतोय तो? दंगल आता खूपच वाढलेली दिसत होती. पुन्हा माणसांची पळापळी आणि पोलिसांचा लाठीमार. साहजिकच पळापळी, दंगल, आरडाओरडा, काठ्यांचे होणारे फडाक फडाक, सटाक होणारे आवाज आणि जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडलेल्या अश्रुधुरांच्या नळकांड्या. धूर धूर, सगळीकडे धूर. आता मात्र पप्पू घाबरला. बाबा, कम्प्युटर बंद करा ना, मला भीती वाटते. बाबा. तो रडायलाच लागला. तू जातोस का आता खाली? राजाराम ओरडला. हसीना, याला खाली घेऊन जा, काही करू देत नाही तो. हसीनाला काही ऐकायला गेलं नाही. तसा तो पुन्हा ओरडला. हसीना. धावत पळत धापा टाकीत हसीना वर आली. काय झालं? पप्पूला खाली घेऊन जा. बसू दे ना, काय करतोय तो? खाली ने म्हणतोय ना.
नवऱ्याचा अवतार बघून, पप्पू चल खाली, खाली चल पप्पू. हसीना पप्पूचा हात धरून म्हणाली, चल आपण खाली जाऊया, चल बाबांना काम करू दे. पप्पूचा हात धरून त्याला ओढत ती जिना उतरू लागली. पाय आपटत पप्पू म्हणाला, काम नाही करीत ते फक्त कॉम्प्युटर बघतायत. एकच एकच सिनेमा पुन्हा पुन्हा बघतायत. चांगला नाही तो सिनेमा, घाणेरडा आहे, घाणेरडा, वाईट आहे. बाबांना सांग कम्प्युटर बंद करायला. हसीनानं त्याला कसंबसं ओढत आणून खाली बसवलं. आता पुन्हा वर जाऊ नको, नाहीतर पुन्हा ओरडतील ते. पप्पू गांभीर्यानं एवढंसं तोंड करून दोन्ही पाय वर घेऊन चुपचाप कॉटवर पडला. भिंतीला टेकून बसला. कितीतरी उशीर स्टॅच्यू घातल्यासारखा तो बसला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.